आज इस परिषद के अंदर हम 3 सब्जेक्ट पे बात करने जा रहे हैं। लड़ाई आरक्षण से शुरू हुई थी, जाकर टकरा गई संरक्षण पे। लड़ाई लड़ रहे थे हम 14 में मुस्लिम समाज के आरक्षण की। आज हुकूमत ने हमें मोड़कर मुस्लिम समाज के संरक्षण की बात करने पे मजबूर कर दिया, क्योंकि 2014 से लेकर 2024 तक हमने जिस तपस्या से गुजरे हैं, उस तपस्या को समझना हमें बहुत जरूरी है। इस देश के प्राइम मिनिस्टर को हमारी बहुत फिक्र है। इतनी ज्यादा फिक्र 70 साल में कोई प्राइम मिनिस्टर नहीं कर पाया। इतनी ज्यादा फिक्र इस प्राइम मिनिस्टर को है। देखो, हमारे औरतों ने बुर्का पहना, उनका बुर्का निकालने की बात हमारा प्राइम मिनिस्टर करता है। उनको आजादी दिलाने की बात हमारा प्राइम मिनिस्टर करता है। मिलना चाहिए आजादी, औरतों को आजादी मिलना चाहिए, लेकिन हमारे देश के प्राइम मिनिस्टर साहब, आपके मंत्रिमंडल में एक मुस्लिम महिला को तो लेकर बताइए। सिर्फ और सिर्फ डोमिनेट करने के लिए, मुस्लिम समाज को डराने के लिए, मुस्लिम समाज को धमकाने के लिए अगर आप ये करते हो तो ये गलत है। इसकी इजाजत आपको संविधान नहीं देता। मसला 3 तलाक का आया, फिर मुसलमानों की फिक्र पड़ी इस देश के प्राइम मिनिस्टर को, फिर 3 तलाक का कानून बनाया, फिर कहने लगे मुसलमानों की औरतों को आजादी नहीं मिलती। अरे भाई, आपके मंत्रिमंडल में नहीं लेते, आपके पार्टी के कोई पद पे तो लेके बताओ। और हमारा मुसलमान का कुछ तबका उनके साथ में जुड़ जाता है। देखो, हमारे प्राइम मिनिस्टर मुसलमानों के लिए कितना अच्छा काम कर रहे हैं। अब आई वक्फ की बात। वक्फ के कानून में तब्दीली करना चाहिए, बिल लेकर आए, बोले मुसलमानों के हित की बात है। आपने लोकसभा के अंदर, विधानसभा के अंदर एक मुस्लिम को टिकट नहीं देते, एक मुस्लिम को चुनकर नहीं लाते। इतनी नफरत आपके दिल में भरी हुई है और आप मुसलमानों के हित की बात करने चलते। इस चीज को हमें समझने की जरूरत है, और इस चीज को समझते हुए जब अपने लोकसभा के अंदर मुस्लिम समाज ने अपना असली रंग बता दिया, तर यांच्या बुडाला आग लागली। आणि त्या आगीचा परिणाम असा झाला की आज ही पिलावळी जातीय द्वेष निर्माण करण्याच्या मागे लागलेली आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्यासाठी पुढे आलेली आहे। शहरामध्ये, प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने वातावरण चिघळवण्याचं काम या पिलावळीने सुरू केलेलं आहे। परंतु माझा मुस्लिम समाज अतिशय संयम राखणारा समाज आहे, तो मोहम्मद पैगंबराला मानणारा समाज आहे। मोहम्मद पैगंबराने आम्हाला शांततेची शिकवण दिलेली आहे, क्रूरतेची शिकवण दिलेली नाही। तुम्ही अजूनपर्यंत मोहम्मद पैगंबर वाचलेले नाही, त्याचा हा परिणाम आहे। कारण ज्यांनी ज्यांनी मोहम्मद पैगंबर वाचले, त्यांनी मोहम्मद पैगंबराचा आदर्श घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोहम्मद पैगंबर वाचले आणि मोहम्मद पैगंबराचं सूत्र घेतलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। इकरा, पढ़,
मस्जिद बनवल्या संघटित होण्यासाठी आणि अन्यायाच्या विरोधात जिहाद केला, त्याला संघर्ष सांगितला आणि ते सूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं, परंतु माझा समाज तो घेऊ शकला नाही. ज्या वेळेस मनुव्यवस्था होती आणि मनुव्यवस्थेमध्ये मुलींना शिक्षणाला मनाई केली जात होती आणि जे व्यवस्था आजही तुम्ही लागू करू पाहता त्यामध्ये शिक्षणाला महत्त्व, मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं, त्यावेळेस फातेमा बीबी नावाची इस्लामला मानणारी महिला पुढे आली आणि सावित्राबाईला शिक्षण दिलं. ही इस्लामने शिकवण दिलेली आहे, म्हणून आम्ही मोहम्मद पैगंबर त्यांच्या पुढे मांडत नाही, आम्ही आमचा इस्लाम मांडत नाही, म्हणून आमच्यावर हल्ले वाढलेले आहेत. इस्लामवर हल्ले वाढण्याचं कारणच आहे का आम्ही इस्लामला खऱ्या परिस्थितीत ज्या विचारवंतांनी इस्लामला अर्पण केलं, स्वतःवर घालून दिली ती मोठ आपण घालू शकलो नाही आणि त्याचं शिक्षण आपण देऊ शकलो नाही. अन्य समाजासमोर हा विषय आपण मांडू शकलो नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी शूद्र ठरवलं. मग शूद्राच्या हातात तलवार कशी आली? शूद्राच्या हातात तलवार कशी आली? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशहाच्या दरबारी मनसबदार होते आणि मनसबदार असल्यामुळे आदिलशहा इस्लामला मानणारा होता. इस्लाममध्ये जाती व्यवस्था नव्हती, म्हणून त्यांनी शहाजी महाराजांच्या हातात तलवार दिली आणि शहाजी महाराजांच्या हातात तलवार आली, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तलवार आली. हे सत्य विसरायला नको. इस्लामने ज्या ज्या ठिकाणी ह्या महापुरुषांनी इस्लाम धर्माचा अवलंबन केलेला आहे, इस्लाम धर्माचा अवलंब केलेला आहे, ते आपण खऱ्या परिस्थितीत मांडू शकत नाही. त्यामुळे आज संरक्षणाची वेळ इस्लाम धर्माच्या सर्व मानणाऱ्यांवर आलेली आहे. राहिला विषय, मी थोडक्यात एकेका विषयाला टच करणारे, जास्त वेळ आपला घेणार नाही. राहिला विषय आरक्षणाचा. पहा, आपले जे विधानसभेत बसलेले जे प्रतिनिधी आहेत, जे काय असतील, 10 असतील, 12 असतील, 15 असतील, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नेहमी एक गोष्ट सांगत असतात का धर्माच्या आधारावर मुसलमानांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. मग कोणत्या आधारावर दिलं जातं? जातीच्या आधारावर. बरोबर आहे. बुद्धांना कशाच्या आधारावर दिलं गेलं? शिखांना कशाच्या आधारावर दिलं गेलं? ठीक आहे, तेही बाजूला ठेवा. मोहम्मद पैगंबरांनी ज्या धर्माची स्थापना केली तो धर्म कोणता? मोहम्मद पैगंबरांनी ज्या धर्माची स्थापना केली तो धर्म इस्लाम. आणि इस्लामला मानणाऱ्या एका गटाला मुसलमान असं संबोधित केलेलं आहे. शिया सुद्धा स्वतःला इस्लाम धर्माला मानणारा म्हणतो, बोरी सुद्धा स्वतःला इस्लाम धर्माला मानणारा म्हणतो, खोजा सुद्धा स्वतःला इस्लाम धर्माला मानणारा म्हणतो. मग हे आरक्षण दिलं गेलेलं इस्लाम धर्माला दिलं का? परंतु आमचा एकही आमदार इतके सुशिक्षित आहेत, इतके विद्वान आहेत का पटलावर त्याला विचारत नाही का फडणवीस साहेब आमचा धर्म का बदलता? आमचा धर्म इस्लाम आहे, तुम्ही मुसलमान धर्म कुठून आणला? एकतर मुसलमान धर्माचे संस्थापक दाखवा, नाहीतर आमचा धर्म बदली करून टाका.
परंतु क्षमता लागते, विचारण्याची क्षमता लागते, आणि ते विचारण्याची हिंमत आमच्या गुलाम आमदारांमध्ये नसल्यामुळे ती विचारण्याची हिंमत कोणी करत नाही. फक्त मुसलमानांना दाखवण्यासाठी का आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत, हातामध्ये कुठेतरी सेशन चालू असलं का मुस्लिम समाजाला आरक्षण द्या अशा बोर्ड घेऊन आणि मीडिया समोर यायचं, अर्धा तास दाखवायचा आणि पुन्हा घरी आपल्या बिर्याण्या खात बसायचं. अशा प्रकारचे प्रतिनिधी आपण निवडून आणि विधानसभेत पाठवत असतो. आणि स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पक्ष कोणताही असो, तो काँग्रेस असून द्या, राष्ट्रवादी असून द्या, बीजेपी असून द्या, शिवसेना असून द्या, त्याच मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीला एक तर मंत्री बनवतात, आयोगाचा अध्यक्ष बनवतात किंवा अन्य कोणतेही संविधानिक पद देतात ज्याला मुस्लिम समाजाचा अभ्यास नसतो. तुम्ही हसन मुश्रीफ पहा, त्यांना धर्माशी काही घेणं देणं नाही. त्यांना मुस्लिम समाज भेटला तर ते काय उत्तर देत नाही. नवाब मलिक झाले आमचे नेते, ते यूपी मधून आले. आरिफ नसीम खान यूपी मधून आले, मुंबईमध्ये भंगारचा धंदा केला, पक्षाच्या ऑफिसमध्ये चक्रा मारल्या, आपल्या एरियातल्या उत्तर भारतीयांच्या जोरावर निवडून आले आणि मुख्यमंत्री झाले. त्यांना या ग्रामीण भागातल्या मुसलमानांचं दुःख काय माहिती हो? हा ग्रामीण भागातला मुसलमान कसा जगतो? तो हमाली करतो का विटा थापतो? तो केळ्याची गाडी लोटतो का भंगाचा गाडा लोटतो? तो रिक्षा चालवतो का काय करतो? हे उत्तर भारतातून आले, भंगारचा धंदा केला, करोडपती झाले आमच्या जीवावर, मुसलमानांचं प्रतिनिधित्व करायला लागले आणि या नेत्यांची गुलामी करता करता या महाराष्ट्रातील स्थानिक मुसलमानांचे जीवन जगणं कठीण करून टाकलेलं. म्हणून मी कोणाला दिशा देणार नाही, मी कोणाला काही सांगणार नाही, परंतु आपण विचार करावा फक्त का आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे. शिक्षणाची दशा अतिशय बिकट आहे. त्याचं कारण आहे, आम्ही नेहमी म्हणतो आमचा समाज शिक्षणामध्ये का मागासलेला आहे. आमचा शिक्षणामध्ये मागास समाज का राहतो, तो शिक्षणामध्ये मागासलेला का आहे, त्याचं खरं कारण आपण शोधलं पाहिजे. मान्यवर बसलेले आहेत, ते पण मान्य करतील. मुस्लिम समाज 80% हा समाज स्लम एरियामध्ये राहतो किंवा एका खोलीमध्ये आपलं जीवन जगत असतो. त्याच्याकडे 2 रूम बाथरूमचे फ्लॅट नाहीत. 80% मुस्लिम समाज हा बीपीएलच्या खाली येतो. हे सच्चर समितीने सांगितलं आणि सच्चर समितीने सांगितलं आजही बीपीएलचा सर्वे करून पाहता मुस्लिम समाज हा बीपीएलच्या खाली येतो आणि म्हणूनच त्यांना फुकटमध्ये 5 किलो राशन मिळतं. आणि त्यामुळे त्याचा मुलगा जेव्हा शिकत असतो, एकाच खोलीमध्ये बाप टीव्ही पाहतो, आई स्वयंपाक करते आणि मुलगा तिथेच पुस्तकं घेऊन वाचत बसत असतो, त्या मुलाकडून तुम्ही मेरिटची अपेक्षा ठेवता कशी? आम्ही कधीच समाजाच्या शिक्षणाचा प्रश्न किंवा समाजाला शैक्षणिक हब मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आणि कधी आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या वार्डामध्ये एक अभ्यासिका असावी, मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना
अभ्यासिकामधून कुठेतरी त्याचं घरचं परिस्थिती अशी नसल्यामुळे त्याला अभ्यासिका शिक्षण मिळावं अशा प्रकारची परिस्थिती कधीच निर्माण केली नाही. आणि जातीच्या नावावर खऱ्या अर्थाने आपण आपल्या शिक्षणाचा घात केलेला आहे. उर्दू शिक्षकांमध्ये 99% हे मुस्लिम समाजाचे असतात, परंतु ते शिक्षक, यापूर्वी जी परिस्थिति होती कि अपना जनाब अपने स्कूल में बच्चों को अपने बच्चे समझ के पढ़ाता था, आज का जनाब जो है वो बच्चों को अपने बच्चे समझ कर नहीं पढ़ाता, तो वो 6 घंटे के 1 लाख रुपए लेने के लिए जाता है, 6 घंटे में घंटी बजी वो घर पे जाता है। इसका नतीजा है कि हमारे समाज का घात अगर किसी ने किया है तो वो हमारे समाज ने किया है, इसको हमें समझ कर लेना चाहिए। अगर हमें जन आंदोलन खड़ा करना है, चाहे शिक्षण के खिलाफ हो, चाहे आरक्षण के लिए हो, चाहे संरक्षण के लिए हो, इसके लिए हमें समाज में जागृति लाना जरूरी है। जब तक हम समाज में जागृति नहीं लाएंगे तब तक हम इस मिशन में कामयाब नहीं हो सकेंगे। वक्त बहुत कम है, इसलिए मैं अपनी तकरीर को ख़त्म करता हूँ। मुझे ऑर्गेनाइजर ने बोलने के लिए थोड़ा सा ज़्यादा वक्त दिया, इसलिए उनका शुक्रिया अदा करता हूँ। इंशाअल्लाह फिर कभी मिलेंगे तो और ज़्यादा बातें करेंगे। मैं तमामी ऑर्गेनाइज़र का शुक्रिया अदा करता हूँ, ख़ास तौर से मेरे साथी मोहसिन भाई का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ की आदेशाची अंमलबजावणी करण्याचं जर कोणी शिकावं तर मोहसिन भाईंनी शिकावं म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।